अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील बजरंग नगरातील रहिवाशांनी आता आपल्या हक्काच्या घरकुलासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले आहे। मागील 15 वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांकडे घर टॅक्स, 8 उतारा, पाणी पुरवठा आणि वीज जोडणी असूनही त्याच जागेवर घरकुल देण्यास नकार दिला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे गरीब कुटुंबांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी गावातील बजरंग नगर परिसरातील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली आहे। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ते मागील 15 वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत। ग्रामपंचायतीने त्यांना घर टॅक्स, 8 उतारा तसेच शासनाच्या विविध योजनांतर्गत पाणी पुरवठा आणि वीज सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। याशिवाय अनेक लाभार्थ्यांची नावे शासकीय घरकुल योजनेच्या यादीतही समाविष्ट आहे। नागरिकांनी स्वतःच्या मेहनतीने आणि स्वखर्चाने पक्की घरे उभारली आहेत। मात्र ग्रामपंचायत प्रशासन त्याच जागेवर घरकुल देता येणार नसल्याचे सांगत दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्ला देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। रहिवाशांचे म्हणणे आहे की त्यांनी आयुष्यभराची कमाई खर्च करून घरे उभी केली आहेत, त्यामुळे ही जागा सोडून दुसरीकडे जाणे त्यांच्याकरिता शक्य नाही। त्यामुळे अतिक्रमित जागेचे नियमितीकरण करून त्याच ठिकाणी घरकुल मंजूर करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। आता या प्रकरणात प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे बजरंग नगरातील शेकडो नागरिकांचे लक्ष लागले आहे। बजरंग नगरातील नागरिकांनी घर टॅक्स, मूलभूत सुविधा आणि घरकुल योजनेतील नावांचा आधार देत त्याच जागेवर घरकुल मंजूर करण्याची मागणी केली आहे। आता जिल्हाधिकारी प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।